नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे श्रीधर आणि जीके जोके या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे। आजच्या यूट्यूब व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की पोलीस भरतीविषयीचे संभाव्य प्रश्न जे हमखास येण्याची दाट शक्यता आहे। चालू असणाऱ्या पोलीस ग्राउंडच्या नंतर जी लेखी परीक्षा होईल पोलीस भरतीची, महाराष्ट्र कॉन्स्टेबल जी लेखी परीक्षा होईल त्या परीक्षेमध्ये अति महत्त्वाचे असे प्रश्न हे ठरणार आहेत। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा। जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। काही प्रश्न असतील तर कमेंट करून विचारा। तुमच्या प्रश्नांची उत्तरे 24 तासाच्या आत दिली जातील याची आम्ही खात्रीशीर तुम्हाला सांगत आहे। तरी चला आता व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक 1, मुंडा ही आदिवासी जमात मुख्यत्वे या राज्यात आढळते। या प्रश्नाचं उत्तर आहे झारखंड या राज्यात। प्रश्न क्रमांक 2, देशात साक्षरतेमध्ये सर्वात कमी प्रमाण कोणत्या राज्याचे आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे बिहार या राज्याचे। प्रश्न क्रमांक 3, मारिया रेशा आणि दिमित्री मुराटोव्ह यांना कोणत्या क्षेत्रासाठी नोबेल पारितोषिक मिळाले आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे शांतता। प्रश्न क्रमांक 4, महाराष्ट्रातील डॅश हा ज्वालामुखी अग्निजन्य खडकाचा प्रकार होय? या प्रश्नाचं उत्तर आहे बेसॉल्ट। प्रश्न क्रमांक 5, ब्लू ओरिजिन या यात्रा कंपनीचे संस्थापक कोण आहेत? या प्रश्नाचं उत्तर आहे जेफ बेझोस। प्रश्न क्रमांक 6, भावार्थ रामायण हा ग्रंथ कोणी लिहिला आहे किंवा कोणाचा आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे भावार्थ रामायण हा ग्रंथ संत एकनाथ महाराज यांनी लिहिलेला आहे किंवा संत एकनाथ महाराज यांचा आहे। प्रश्न क्रमांक 7, पहिला आंतरराष्ट्रीय योग दिन कोणत्या साली साजरा करण्यात आला होता? या प्रश्नाचं उत्तर आहे 2015 या साली। प्रश्न क्रमांक 8, 18व्या लोकसभेच्या हंगामी अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे भुतृहटी महताब। प्रश्न क्रमांक 9, युनिसेफच्या अहवालानुसार जगातील 18 कोटी मुलांपैकी किती टक्के मुलांचा तीव्र उपासमारीत जगावे लागत आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे 63% मुलांना। प्रश्न क्रमांक 10, भारतात बाल उपासमारीचे प्रमाण किती टक्के आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे 40% इतके। प्रश्न क्रमांक 11, आयसीसी स्पर्धामध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या कर्णधारामध्ये कोणी प्रथम स्थान पटकावले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे रोहित शर्मा। प्रश्न क्रमांक 12, कोणत्या राज्यातील वाढीव 15% आरक्षण पाटणा उच्च न्यायालयाने रद्द ठरविले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे बिहार या राज्यातील। त्यानंतर पुढील प्रश्न आपण पाहणार आहोत। प्रश्न क्रमांक 13, 112वी इंटरनॅशनल लेबर कॉन्फरन्स कोठे आयोजित करण्यात आली होती? तर या प्रश्नाचं उत्तर आहे स्वित्झर्लंड येथे। प्रश्न क्रमांक 14, जगातील पहिले गिधाड संवर्धन व प्रजनन केंद्र कोणत्या राज्यात सुरू करण्यात आले आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे उत्तर प्रदेश या राज्यात। प्रश्न क्रमांक 15, शाश्वत विकास अहवाल 2024 मध्ये कोणता देश प्रथम क्रमांकावर आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे फिनलँड हा देश। प्रश्न क्रमांक 16, केंद्र सरकारने नुकतीच वाढवण बंदराला मंजुरी दिली आहे ते महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? तर पालघर या जिल्ह्यामध्ये आहे। प्रश्न क्रमांक 17, हिंदी साहित्य संमेलन कोणत्या राज्यात आयोजित करण्यात येणार आहे? तर ओडिशा या राज्यामध्ये। प्रश्न क्रमांक 18, युनायटेड नेशन्स कॉन्फरन्स ऑफ ट्रेड अँड डेव्हलपमेंटच्या अहवालानुसार 2023 वर्षात भारताच्या थेट परकीय गुंतवणुकीत किती टक्के घट झाली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे 43% घट झाली आहे। त्यापुढील प्रश्न आपण पाहणार आहोत। प्रश्न क्रमांक 19, 2023 वर्षात भारतात एकूण किती अब्ज डॉलर थेट परकीय गुंतवणूक झाली आहे? तर 28 अब्ज डॉलर इतकी। प्रश्न क्रमांक 20, आर्थिक वर्षे 2023-24 मध्ये देशाचे एकूण
डॅश डॅश कर संकलन किती लाख कोटी रुपये झाले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे 20.14 लाख कोटी. प्रश्न क्रमांक 21. केंद्र सरकारच्या प्रेस अँड इन्फॉर्मेशन ब्युरोच्या प्रधान महासंचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे शेफाली सरन. प्रश्न क्रमांक 22. IPL क्रिकेट स्पर्धेत कोणता खेळाडू सर्वाधिक वेळा शून्यावर बाद होणारा फलंदाज ठरला आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे रोहित शर्मा. प्रश्न क्रमांक 23. अमेरिकेत झालेल्या मियामी ओपन टेनिस स्पर्धेचे पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे जॅनिक सिनर. प्रश्न क्रमांक 24. FICCI लेडी ऑर्गनायझेशनच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे जयश्री दास वर्मा. प्रश्न क्रमांक 25. सध्या चर्चेत असलेले कचाथिऊ बेट कोणत्या दोन देशादरम्यान स्थित आहे? तर भारत आणि श्रीलंका या दोन देशादरम्यान. तर मित्रांनो, आजचे 25 प्रश्न आपण पाहिलेले आहेत. अतिमहत्त्वाचे संभाव्य प्रश्न आहेत. पूर्ण पाठच करून ठेवा. मित्रांना हे व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, कमेंट करा आणि परत एकदा सांगतो सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.